ही घटना नाशिक जिल्ह्यातील जळगाव येथील रहिवासी असलेल्या सारिका यांच्यासोबत घडली। सारिका या स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्त आहेत। अनेक दिवसांच्या नियोजनानंतर त्या आपल्या पती आणि मुलांसह खासगी गाडीने अक्कलकोटला जाण्यासाठी निघाल्या। हा प्रवास भक्तिभावाने भरलेला होता। रस्त्यात ठिकठिकाणी दिसणारे पदयात्री, वारकरी आणि हातातील भगवे झेंडे पाहून सारिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना दाटून येत होती। त्यांना वाटत होते की हे सर्व भक्त आपल्या लाडक्या स्वामींच्या दर्शनासाठी किती कष्ट सोसत आहेत। प्रवासादरम्यान अहिल्यानगरजवळ रात्रीच्या वेळी त्यांच्या गाडीत बिघाड झाला। निर्जन रस्ता आणि अंधार यामुळे कुटुंब थोडे घाबरले होते। मात्र एका मेकॅनिकने काही वेळातच गाडी दुरुस्त केली। सारिकांना वाटले की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत आणि आपण त्यात उत्तीर्ण झालो आहोत। पण खरा धक्कादायक प्रसंग अक्कलकोटच्या उंबरठ्यावर असताना घडणार होता। जेव्हा गाडी अक्कलकोटपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर होती तेव्हा रस्त्याच्या कडेला 2 महिला उभ्या होत्या। त्यांच्या हातात स्वामींचा झेंडा होता आणि त्या श्री स्वामी समर्थ असा जयघोष करत होत्या। स्वामींचे नाव आणि हातात झेंडा पाहून कोणत्याही भाविकाला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटणे स्वाभाविक होते। पहिल्यांदा त्या महिलांनी हात दाखवल्यावर सारिकांच्या पतीने गाडी थांबवली नाही, पण थोड्या अंतरावर पुन्हा तसाच प्रकार घडल्यावर सारिकांनी हट्ट धरून गाडी थांबवायला लावली। त्यांना वाटले की या महिलांना काहीतरी मदतीची गरज असेल आणि स्वामी भक्तांची सेवा करणे हे पुण्याचे काम आहे। मायेचा मुखवटा आणि लूटमार। गाडी थांबताच त्या 2 महिला अत्यंत केविलवाणे आवाजात जवळ आल्या आणि पिण्यासाठी पाणी मागितले। सारिकाने माणुसकी दाखवत त्यांना पाण्याची बॉटल दिली। पाणी प्यायल्यावर त्या महिलांनी आपला खरा चेहरा दाखवला। त्यांनी सांगितले की त्या 10-15 जणींची टोळी आहे आणि त्यांना जेवणासाठी पैसे हवे आहेत। सारिकाने श्रद्धेपोटी 200 रुपये काढले, पण तेवढ्यात त्या महिलांचा नूर बदलला। त्या अधिक पैशांची मागणी करत हुज्जत घालू लागल्या। त्यांची विनवणी आता धमकीमध्ये बदलली होती। सारिकाच्या पतीला काहीतरी अघटित घडण्याची शंका आली आणि त्यांनी तातडीने गाडी पुढे घेतली। टोळीचा पर्दाफाश। गाडी पुढे गेल्यावर सारिकांचे मन मानत नव्हते। त्यांनी पतीला गाडी मागे घ्यायला लावली आणि लांबून निरीक्षण केले। त्यांनी पाहिले की ज्या महिलांनी मघाशी त्यांच्याकडून पैसे घेतले होते त्या आता दुसऱ्या एका भाविकाच्या गाडीला घेरून बसल्या होत्या आणि मोठ्या रकमेची मागणी करत होत्या। सारिकांनी हिम्मत करून गाडीतून उतरून मोबाईलचा कॅमेरा सुरू केला। जेव्हा त्या महिलांनी पाहिले की त्यांचे चित्रीकरण होत आहे तेव्हा त्यांचे चेहरे पांढरे पडले। त्यांनी तातडीने आपले चेहरे पदराने झाकले, हातातील स्वामींचे झेंडे झुडपात फेकून दिले आणि काट्या कुपाट्यातून पळ काढला।